स्टँडर्ड 10th मॅथ फर्स्ट. टॉपिकचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. आता त्यातला महत्त्वाचा मुद्दा आज आपण पाहणार आहोत, मीडियन फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे, द फॉलोविंग टेबल शोज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ऑफ 100 स्टुडंट्स ऑफ 10th क्लास which they obtain in practice exam. Find the median of the marks. ओके, परत एकदा आपण रीड करूया एक्झाम्पल. द फॉलोविंग टेबल शोज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ऑफ 100 स्टुडंट्स ऑफ 10th क्लास विच दे ऑब्टेन इन प्रॅक्टिस एक्झाम. फाइंड द मीडियन ऑफ द मार्क्स. म्हणजे प्रॅक्टिस एक्झाममध्ये 100 स्टुडंट्स जे आहेत त्यांना मिळालेले जे मार्क्स आहेत त्या मार्क्सचा आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला डाटा दिला आहे. डाटामध्ये 2 कॉलम आहेत. फर्स्ट कॉलम मार्क्स इन एक्झाम अँड सेकंड कॉलम नंबर ऑफ स्टुडंट्स. आता मार्क्स जे विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्याचे ग्रुप आहेत. फर्स्ट ग्रुप आपल्याला दिलेला आहे 0 to 20, सेकंड ग्रुप 20 to 40, थर्ड ग्रुप 40 to 60, फोर्थ ग्रुप 60 to 80 आणि लास्ट वन आहे 80 to 100. प्रत्येक ग्रुपमध्ये असणाऱ्या स्टुडंटचा नंबर आपल्याला दिला आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये 4 स्टुडंट्स आहेत, या ग्रुपमध्ये 20 आहेत, नेक्स्टमध्ये 30, 40 आणि लास्ट वन 6 आहेत. आता हा जो डाटा आपल्याला दिलेला आहे त्याचा आपल्याला मीडियन ज्यावेळेस फाइंड आउट करायचा असतो त्यावेळेस मीडियन कशा प्रकारे काढायचा ते आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला ज्यावेळेस मीडियन कुठल्याही क्लासचा फाइंड आउट करायचा असतो किंवा दिलेल्या डाटामध्ये मीडियन फाइंड आउट करायचा असतो त्यावेळेस आपल्याला फर्स्ट स्टेप आपली असते एन हाफ फाइंड आउट करायचं. मग एन हाफ म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, एन मीन्स टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत या ठिकाणी आणि त्याचा हाफ आपल्याला फाइंड आउट करायचा. ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये आपल्याला एनची व्हॅल्यू दिलेली आहे 100. जर दिलेली नसेल तर टोटल जो डाटामध्ये टोटल नंबर जो आहे दिलेल्या डाटामध्ये तो आपण काय करायचा, कॅल्क्युलेट करायचा. इथे कॅल्क्युलेट करायची गरज नाही, ऑलरेडी आपल्याला दिलं टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, 100 आहेत. बघा आपण टॅली करू. 4 + 20 24, 24 + 30 54, 54 + 40 94, 94 + 6 100. म्हणजे टोटल नंबर किती येतोय, 100 येतोय. आता फर्स्ट स्टेप आपली असेल एन ऑफ कॅल्क्युलेट करायचं म्हणजे 100/2. हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय आन्सर येते, 50 येते. आता 50 नंबर हा कशासाठी गरजेचा आहे ते आपण पुढं पाहणार आहोत. मीडियन काढत असताना एन ॲप काढून घेतल्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल नवीन तयार करायचा आहे. का नवीन तयार करायचा आहे, कारण त्याच्यामध्ये एक कॉलम आपण ॲड करणार आहोत, तो म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मराठीत त्याला संचित वारंवारता असं म्हणतात. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, संचित वारंवारता. आणि तो कॉलम तयार करत असताना तो कॉलम आपण कसा तयार करणार आहोत हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. आता सुरुवातीला पहिले जे 2 कॉलम आहेत ते जसेचे तसे घ्यायचे. म्हणजे पहिला कॉलम आपला क्लास येईल, दुसरा कॉलम आपला फ्रिक्वेन्सी येईल आणि आपण जो तिसरा कॉलम नवीन ॲड करणार आहोत तो आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन अप्पर लिमिट. म्हणजे पेक्षा जास्त संचित वारंवारता, पेक्षा जास्त संचित वारंवारता. ठीक आहे, आता कॉलम कसा तयार करायचा ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये त्या टेबलमध्ये फर्स्ट कॉलम असेल आपला क्लास, सेकंड कॉलम असेल फ्रिक्वेन्सी आणि थर्ड कॉलम आपण नवीन जो तयार करणार आहोत कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन अप्पर लिमिट, वरच्या मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता. आपण हेडिंग आधी देऊन घेऊ. फर्स्ट क्लास, या ठिकाणी क्लास म्हणजे मार्क्स इन एक्झाम येईल. इथे फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स, जी फ्रिक्वेन्सी आपण कशाने डिनोट करतो, FIने ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ज्याला मराठीत म्हणतात संचित वारंवारता. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन अप्पर लिमिट, अप्पर लिमिट म्हणजे वरची मर्यादा, लेस दॅन पेक्षा कमी. आता हा नवीन कॉलम आपण या ठिकाणी ॲड करतोय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस मीडियन आपल्याला कुठल्याही डाटाचा फाइंड आउट करायचा असतो
त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं, क्लास जर आपले कंटिन्यू नसतील तर ते क्लास कंटिन्यूअस करून घ्यायचे. आता हे जे एक्झाम्पल आपण घेतलं याच्यामध्ये क्लास कंटिन्यू आहेत. आता क्लास कंटिन्यू आहेत म्हणजे नेमकं काय आहे? आता फर्स्ट क्लास आपला 0 to 20 आहे, सेकंड 20 to 40, देन नेक्स्ट वन 40 to 60, नेक्स्ट वन 60 to 80 आणि लास्ट क्लास आपला आहे 80 to 100. क्लास कंटिन्यू असणं म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता सपोज हा पहिला क्लास आहे 0 to 20, याचं लोअर लिमिट आहे 0, अप्पर लिमिट आहे 20. सेकंड क्लास याचं लोअर लिमिट आहे 20, अप्पर लिमिट आहे 40. ॲज लाईक दिस प्रत्येक क्लासमध्ये आहे. ज्यावेळेस पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट काय आहे 20 आहे. पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट ह्या त्याच्यानंतर येणाऱ्या क्लासचं लोअर लिमिट असतं, त्यावेळेस ते दोन्ही क्लास कंटिन्युअस आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे पहिला क्लास जिथे संपतो तिथूनच दुसरा क्लास जर सुरू होत असेल तर ते क्लास कंटिन्यू आहे असं आपण म्हणणार. आणि ज्यावेळेस असं नसेल, क्लास कंटिन्यू नसतील, तर आपल्याला गरजेचं आहे, काय गरजेचं आहे? क्लास कंटिन्यू करून घेणं गरजेचं आहे. मग ते क्लास कंटिन्यू कसे करायचे त्याच्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे. मग ट्रिक काय आहे ते पहा. सपोज आता फर्स्ट क्लास असेल 1 to 2 आणि सेकंड क्लास असेल 3 to 4. नंतरचा क्लास असेल 5 to 6. आता हे क्लास कंटिन्यू नाहीत. म्हणजे काय पहा, कंटिन्यू नाही म्हणजे काय झाले तिथे, पहिला क्लास 2 ने पहिल्या क्लासचा अप्पर लिमिट 2 आहे आणि दुसऱ्या क्लासचं अप्पर लिमिट 3 आहे. जिथे क्लास एंड झाला आहे त्याच्यानंतरचा क्लास तिथे स्टार्ट झालेला नाही. अशा वेळेस क्लास कंटिन्यू करत असताना काय करायचं, पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट 0.5 ने कमी करायचं आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट 0.5 ने वाढवायचं. म्हणजे इथे होईल 2.5. 0.5 ने कमी करायचं म्हणजे इथे होईल 1.5 आणि इथे 0.5 ने वाढवायचं. पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट 0.5 ने वाढवायचं, दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट 0.5 ने कमी करायचं म्हणजे इथे 2.5 होईल आणि इथे कमी करायचं 0.5 ने म्हणजे 3 ऐवजी इथे सुद्धा काय होईल 2.5. पहिला क्लास येईल 1 to 2.5, दुसरा क्लास परत इथं 0.5 ने वाढवायचं 2.5 to 4.5, इथे 0.5 ने कमी करायचं म्हणजे 4.5 to 6.5. असं जर आपण केलं तर क्लास कंटिन्यू होतात आणि त्या क्लासमध्ये काही चेंज होत नाही. म्हणजे त्या क्लासचा जर आपण क्लास मार्क फाइंड आउट केला, पहिल्यांदा असणाऱ्या क्लासचा क्लास मार्कसुद्धा 1.5 होता आणि परत जर आपण क्लास मार्क काढला तो सुद्धा काय येणार, तोच येणार. म्हणजे क्लास मार्कमध्ये सुद्धा बदल होत नाही. एक्झाम्पलमध्ये मात्र आपल्याला क्लास कंटिन्यू करण्याची गरज नाही. आता आपण फ्रिक्वेन्सी घेऊ. फर्स्ट क्लासची फ्रिक्वेन्सी 4, सेकंडची 20, नेक्स्ट 30, 40 अँड 6. आता आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन अप्पर लिमिट घ्यायची, म्हणजे वरच्या मर्यादेपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी. आता इथं 0 to 20 पर्यंत फ्रिक्वेन्सी आहे 4. म्हणजे 4 आहे म्हणजे 0 to 20 पर्यंत 4च आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही. आता अप्पर लिमिटपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी, याचा अप्पर लिमिट 40 आहे. बिलो 40 किती फ्रिक्वेन्सी येते? 20 + 4 म्हणजेच 24. बिलो 60 किती फ्रिक्वेन्सी येते? ॲडिशन आपण करूया. 30 + 20 + 4 54. बिलो 80 अप्पर लिमिटपेक्षा कमी असणारी फ्रिक्वेन्सी आहे 54, नंतर 94 आणि लास्ट वन, सगळ्या स्टुडंट्सला 100पेक्षा कमी मार्क्स आहेत, म्हणजे याचा अप्पर लिमिट 100 आहे, त्याच्यापेक्षा स्ट्रेंथ किती आहे? टोटल 100 आहे. आता प्रत्येक क्लासचा आपण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जे CFने डिनोट केलं जातं ते फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे. आता मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की कुठल्याही डाटाचा जर मीडियन कॅल्क्युलेट करायचा असेल तर n½ काढून घ्यायचा. आता n½ म्हणजे काय आहे बघा, हा जो स्कोअर आपला आला आहे n½ तो स्कोअर या ठिकाणी म्हणजे तो कुठे आहे तो आपण फाइंड आउट करायचं. कोणत्या क्लासमध्ये आहे, ज्या क्लास अंडर तो स्कोअर येतो तो क्लास म्हणजे आपला मीडियन क्लास आहे. ज्या क्लास अंडर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येते, आता ही 50 कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठल्या क्लासच्या अंडर आलेली आहे ते आपण फाइंड आउट करूया. इथे 4 आहे, नाही. 24 नाही. इथे 54 आणि देन काय आहे 94 आहे. म्हणजे 50 कुठे आलेला आहे? या क्लासमध्ये आलेला आहे 50. म्हणजे हा जो क्लास आपण निवडणार आहोत तो कोणता क्लास असणार आहे? मीडियन क्लास असणार आहे. इथे अशा प्रकारे आपण डिनोट करायचं आणि पुढे याला काय म्हणायचं? मीडियन क्लास. म्हणजे जो n½ आपण सुरुवातीला काढला तो कशासाठी गरजेचा आहे? मीडियन क्लास फाइंड आउट करण्यासाठी गरजेचा आहे. मीडियन क्लास फाइंड आउट केल्यानंतर मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशाने डिनोट करायची? Fi ने. मीडियन क्लासच्या
प्रिसिडिंग क्लासची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी जी आहे ती सी एफने डिनोट करणार. आपण काय करणार, त्याला कम्युनिटी फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहोत. हा झाला मीडियन क्लास. कोणता झाला, 40 to 60. त्या क्लासची असणारी फ्रिक्वेन्सी ती आपण एफ आयने डिनोट करणार. मीडियन क्लासचा प्रिसिडिंग क्लास म्हणजे पूर्वीचा जो क्लास आहे लगतचा लगेच, तर त्याची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी ती आपण सी एफने डिनोट केलेली आहे, जी की आपल्याला मीडियन फाइंड आउट करण्यासाठी लागणार आहे. ठीक आहे, चार्ट तुम्हाला आता समजला असेल. आता आपण पुढे जाऊया. आता पुढे डायरेक्टली आपण काय करणार आहोत, फॉर्म्युला यूज करणार आहोत. आता कोणता फॉर्म्युला आपण वापरणार आहोत, मीडियन जर आपल्याला कुठल्या डाटाचा फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे. आणि तो फॉर्म्युला आहे मीडियन इज इक्वल टू, फॉर्म्युला पहा, मीडियन इज इक्वल टू कॅपिटल एल प्लस इंटू स्क्वेअर ब्रॅकेट एन हाफ मायनस सी एफ मीन्स कम्युनिटी फ्रिक्वेन्सी अपॉन एफ ब्रॅकेट कंप्लीट इंटू एच. ओके, हा फॉर्म्युला जो आहे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे आणि फॉर्म्युला यूज करून आपल्याला मीडियन कॅल्क्युलेट करायचं आहे. इन दिस फॉर्म्युला L is equal to what? L is equal to lower class limit of the median class then capital N is equal to sum of the frequencies then CF is equal to cumulative frequency of the class preceding the median class म्हणजे मीडियन क्लास पूर्वीचा जो क्लास आहे त्याची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एफ इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. ठीक आहे, सगळ्या टर्म आपल्याला समजले असतील. या ठिकाणी यल म्हणजे लोअर क्लास लिमिट, कशाचं, आपण जो मीडियन क्लास सिलेक्ट केलेला आहे त्याचं लोअर क्लास लिमिट. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी ऑर सम ऑफ द फ्रिक्वेन्सी. सी एफ म्हणजे जो मीडियन क्लास आहे त्याच्या अगोदरच्या क्लासची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि एफ म्हणजे जो मीडियन क्लास आपण निवडलेला आहे त्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ. ठीक आहे, आपण जे एक्झाम्पल घेतलं आहे त्या एक्झाम्पलमध्ये जो डाटा दिलेला आहे त्या डाट्यातल्या सगळ्या व्हॅल्यू लिहून घेऊया. एल इज इक्वल टू, आता आपण पाहूया एल म्हणजे मीडियन क्लास जो आपला आहे त्या मीडियन क्लासचं लोअर लिमिट. आपला मीडियन क्लास 40 to 60 आहे. मीडियन क्लास आपला कुठला आहे, 40 to 60. यातलं लोअर लिमिट आहे 40. देन एन इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ द फ्रिक्वेन्सीज आपला आलेला आहे 100. सी एफ मीडियन क्लास जो आपण घेतला त्याच्या अगोदरचा क्लास त्याची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे ती कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आता आपण पाहूया. ती कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 24 आहे. किती आहे, 24. आणि एफ जो मीडियन क्लास आपण निवडलेला आहे त्याची काय घ्यायची आपल्याला, फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. ती फ्रिक्वेन्सी किती आहे, 30. आणि या ठिकाणी एक टर्म आपली राहिली एल. एल आपण घेतलं लोअर क्लास लिमिट. एच राहिलेला आहे. एच म्हणजे काय आहे, क्लास डिफरन्स, क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास. एच म्हणजे काय, क्लास इंटरवल ऑफ मीडियन क्लास. काय, क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास. आपला मीडियन क्लास 40 to 60 आहे आणि त्याचं क्लास इंटरवल किती आहे, 20 आहे. म्हणजे एचची व्हॅल्यू या ठिकाणी किती येईल, 20 येईल. आता सर्व व्हॅल्यूला मिळालेल्या आहेत ते आपण काय करू, फॉर्म्युलामध्ये पुटअप करू आणि मीडियनची व्हॅल्यू काढू. मीडियन इज इक्वल टू
L plus into square bracket n half minus CF अपॉन F ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. ठीक आहे. Lची व्हॅल्यू 40 प्लस Nची व्हॅल्यू 100 अपॉन 2 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 24 अपॉन फ्रिक्वेन्सी Fची व्हॅल्यू 30 इंटू Hची व्हॅल्यू 20. ठीक आहे. आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू आपण पुटअप केलेल्या आहेत. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन करत असताना बघा 2 1 जा 2 2 5 जा 10 2 0 जा 0 इथं आपले 50 आले. ठीक आहे. पुढचे कॅल्क्युलेशन आपण करूया आता. इज इक्वल टू 40 प्लस इंटू ब्रॅकेट 50 मायनस 24. ठीक आहे. मीडियन इज इक्वल टू 40 प्लस इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 50 मायनस 24 अपॉन 30 इंटू Hची व्हॅल्यू आपली आहे 20. ब्रॅकेट आपण सॉल्व करू. 40 प्लस 50 मायनस 24 हे जर आपण केलं तर त्यांचं आन्सर येतं 26 अपॉन 30 इंटू 20. देन आवर नेक्स्ट स्टेप 40 प्लस 26 इंटू 20 अपॉन 30 इज इक्वल टू 40 प्लस हे आपण सॉल्व करूया. 0ला 0 कॅन्सल होईल. 26 इंटू 2 52 अपॉन 3. इथे डिनॉमिनेटर आता काहीच नाही आहे. त्याला आपण जर 3 डिनॉमिनेटर घ्यायचं ॲडिशन करायची म्हटलं तर आपण इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो. डिनॉमिनेटर आपण सेम करूया. 40 इंटू 3 अपॉन 1 इंटू 3 प्लस 52 अपॉन 3 ॲज इट इज घेतलं इज इक्वल टू 4 3 जा 12 120 आलं मल्टिप्लिकेशन 120 अपॉन 3 प्लस 52 अपॉन 3. आता ॲडिशन होईल 120 प्लस 52 अपॉन 3 विच इज इक्वल टू 120 प्लस 52 याची ॲडिशन जर आपण केली तर 172 अपॉन 3. याचा ॲन्सर आपण फाइंड आउट करूया. 3 1 जा 3 3 5 जा 15 remains what 2 carry 1 2 become 22 3 7 जा 21 remains what 1 1 is less than 30 that's why your point becomes 10 3 3 3 3 जा 9 remains what 1 then becomes 10 3 3 जा 9. आपला ॲन्सर जे आलेला आहे 57.33. ज्यावेळेस 172ला आपण 3ने डिवाईड करतो त्यावेळेस आपला ॲन्सर येतं आहे 57.33. म्हणजेच मीडियन आपल्याला या ठिकाणी ॲन्सर फायनल मिळालेला आहे. मीडियन इज इक्वल टू 57.33. ओके. आणि अशाच प्रकारे आपल्याला कुठल्याही प्रकारचं एक्झाम्पल जर दिलं तर आपण या स्टेपने जर गेलो तर इझिली आपल्याला मीडियन मिळू शकतो.